मेरा बेटी ने कौन सा गुनाह किया तो मेरा बच्ची को उठा कर लेके गए। मध्यरात्री अचानक धडकली पोलिसांची टीम। बुधवार पेठ मध्ये 600 पोलिसांची मोठी रेड। अल्पवयीन मुलींची सुटका। 2 बांगलादेशी महिला पण इथे मिळालेल्या आहेत आणि अंमली पदार्थ जप्त। नेमकं त्या रात्री काय घडलं? स्पेशल रिपोर्ट। पुणे हे विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी, पण याच पुण्याची दुसरी बाजू म्हणजे बुधवार पेठेतील बदनाम गल्ली, जिथं दिवस रात्र वेदनेचा बाजार भरतो। याच बुधवार पेठेत बुधवारी रात्री इतिहासातील सर्वात मोठी रेड पडली। त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट। शिक्षणाचं माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख आहे। मात्र त्याच पुण्यात एक दुसरी काळी बाजू देखील आहे। आपल्या सगळ्यांना जवळपास माहीत असेल, बुधवार पेठ या पेठेचं नाव घेतलं की ती बदनाम गली सगळ्यांच्या समोर येते। त्याच बदनाम गलीमध्ये कुठले काळे धंदे चालतात, बेकायदेशीर गोष्टी कुठल्या चालतात, यावर करडी नजर पोलिसांची असते। आणि तशाच प्रकारची नजर गेल्या बुधवारी पोलिसांनी ठेवली आणि सर्वात मोठं कॉम्बिंग ऑपरेशन केलं। बुधवार पेठ या परिसरामध्ये एक चांगली कॉम्बिंग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आलं। याच्यामध्ये 3 DCP, 8 ACP, 22 PI, 55 अधिकारी आणि 600 कॉन्स्टेबल्स असा समावेश करण्यात आला। आणि या दरम्यान या पूर्ण भागामध्ये नाकाबंदी लावून आणि या भागाचे 41 बिल्डिंग यांच्यामध्ये जे आहे ते कॉम्बिंग करण्यात आला। या दरम्यान जवळजवळ 700 पेक्षा जास्त महिला पुरुष जे त्या ठिकाणी होते त्यांना चेक करण्यात आलेला आहे। या ऑपरेशन मध्ये पोलिसांनी जवळपास 600 पोलिसांचा फौज फाटा या ठिकाणी लावण्यात आला आणि सुमारे 700 ते 800 ग्राहक असतील किंवा इतर मंडळी असतील त्यांना कसून त्यांची चौकशी केली आणि नंतर त्यांना सोडून दिलं। या चौकशीमध्ये या कॉम्बिंग ऑपरेशनचं यश काय, यामधून काय मिळालं आणि काय इम्पॅक्ट झाले, या साऱ्यावर प्रकाश टाकण्याचा माझा प्रयत्न आहे। या कारवाई दरम्यान कुठल्या निष्पाप लोकांना या सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागला, यातून पोलिसांच्या पदरी काय पडलं आणि इतर कुठल्या गोष्टी घडल्या, या साऱ्या गोष्टीवर मी नजर टाकणार आहे। या कारवाई दरम्यान 2 बांगलादेशी महिला पण इथे मिळालेल्या आहे, काही अल्पवयीन मुली मिळालेल्या आहे, त्यांचे व्हेरिफिकेशनचे काम चालू आहे। तसेच एक माणसाकडे जे आहे 7 ग्राम चरस आणि 3 ड्रग्सचे इंजेक्शन मिळालं होता, त्यांच्यावर NDPSचे पण कारवाई करण्यात आलेलं आहे। अशा प्रकारची कारवाई त्या भागामध्ये आता पुढील भविष्यातही होत राहणार आहे, ज्यांच्यामुळे कोणीही मायनर गर्ल्सला या प्रोस्टिट्यूशनमध्ये आणणार नाही किंवा ड्रग्स वगैरेचे तिथे जे आहे ते सेल वगैरे होणार नाही, यासाठी जे आहे ते पोलीसकडून तिथे भविष्यामध्येही अशा प्रकारचे कॉम्बिंग आयोजित करण्यात येणार आहे। सध्या या गलीमधूनच मी तुम्हाला बोलतोय आणि या गलीतील ज्यांनी हे सगळं कॉम्बिंग ऑपरेशन पाहिलं त्यांच्या प्रतिक्रिया काय ह्या सगळ्या जाणून घेणार आहेत। पोलिसांची ही माहिती असली तरी याची दुसरी बाजू आणि दावे हे अत्यंत धक्कादायक आहेत। इतिहास सांगतो की ही पेठ कधी काळी व्यापाराचं केंद्र होती, पण आज तिची ओळख रेड लाईट एरिया म्हणून जास्त गडद झाली आहे। या जुन्या वाड्यांच्या भिंतींनी जितके मंत्रोच्चार ऐकले आहेत त्याहून जास्त हुंदके इथे गुदमरले आहेत। रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकाच्या नजरेत एक प्रश्न असतो आणि खिडकीत उभ्या असलेल्या त्या नजरेत एक उत्तर, जे कधीच कुणी ऐकून घेत नाही। समाजाच्या दृष्टीने त्या फक्त भोगण्याच्या आणि अवहेलनेचा विषय आहे, हे देखील आपण विसरायला नको। पोलिसांनी जोरदार कोम्बिंग ऑपरेशन केलं, मात्र यामध्ये ज्यांचा देहविक्री व्यवसायाशी काहीही संबंध नाही अशा मुलींना देखील रात्रभर पोलिसांच्या कारवाईचा सामना करावा लागला। यातील काही मुली कराटे चॅम्पियन म्हणून राज्यस्तरावर खेळल्या, तर एक मुलगी 10वीचे पेपर देतेय। मात्र आपल्या आईसोबत आणि त्या गल्लीत राहते म्हणून तिला ही किंमत मोजावी लागली। ज्या अल्पवयीन मुली रेस्क्यू केल्याचं पोलीस सांगतायत
त्यांचे पालक सांगत आहेत, आमच्या मुलींचा देहविक्री व्यवसायाशी काहीही संबंध नाही. हे सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. में 6-7 पुलिस वाला आया, आने का दरवाजा बजाया तो दरवाजा मैंने खुलते मेरा बेटी लोग उठ गया. उठ के मेरा बेटी घबरा रहा था. तो पूछा ये कौन है, कौन लाया? तो मैं बोला कोई नहीं लाया, मेरा बच्चा लोग है, मैं हूँ, इधर ही रहता हूँ. तो क्या करता है? तो मैं बोला मेरा बच्चा स्कूल जाता है, पढ़ाई करता है. मेरे को क्या किया, साइड में करके मेरा बच्चा लोग को नीचे लेके आ गए. नीचे लेके आ गया, पूरा रोड बोरा पब्लिक उनका बीच में मेरा बच्ची को खड़ा कर दिया. पैर में चप्पल नहीं, मुंह में मास्क नहीं, बच्ची मेरा रो रहा था. फिर भी मेरा बच्ची को सबका सामने ऐसे रोड में खड़ा करके पूछ रहा था, तू क्या करता है, कौन लाया? तो बच्ची ने बोला मेरे को कोई नहीं लाया, मेरा मम्मी इधर रहता है, मैं इधर रहता है. क्या करता है? पढ़ाई करता है. कितना क्लास में? 9 क्लास में. कराटे भी करता है. सब कुछ पूछताछ किया. ये मेरा बेटी का मेडल है, मेरा बच्ची मेरा साथ रहता है. क्या इधर कोई रहता नहीं है क्या? तो इधर रहने का से गुनाह है क्या? सब एक जैसे रहता है क्या? इधर अच्छा लोग भी नहीं रहते है क्या? रहता है ना, तो कौन सा गुनाह है इधर है? मेरा बेटी ने कौन सा गुनाह किया जब मेरा बच्ची को उठा के लेके गया. 10 मिनट बाद चौकी में नया मेरा बच्ची को गलत औरत लोग का साथ में खड़ा कर दिया. मेरा बच्ची डर रहा था, इतना रो रहा था, बोल रहा था जैसे साहिब हमारा कोई गुनाह नहीं है, हम स्कूल पढ़ता है, हमको क्यों खड़ा किया? फिर भी कोई सुना नहीं है और कोई आया भी नहीं है. सुबह रात को 1 बजे से लेकर सुबह 7 बजे तक मेरा बच्ची को वो औरत लोग का बीच में खड़ा करके रख दिया. ना मेरा बेटी का पैर में चप्पल है, ना कुछ है, कुछ भी नहीं था. और हम लोग को भी बुलाया नहीं, जब तेरे मम्मी लोग का साथ में खड़ा नहीं किया, वो औरत लोग का साथ में खड़ा करके रख दिया. मेरा बच्ची इतना रोया. तुम्ही आता ज्या पायऱ्या पाहत आहात त्या या महिलांना वर घेऊन जातात, पण त्याला खाली येण्याचा पर्यायच नसतो. पुढे नशिबी असतात फक्त वेदना आणि हुंदके गिळणं. सोबत असते फक्त ही 10 बाय 10 ची खोली, एक कोंडोम आणि किरकिर करणारा पंखा. यातूनही एखादीला सुदैवानं रस्ता सापडलाच तर रक्षकच भक्षक बनतात. याचं उदाहरण देखील याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी पाहायला मिळालं. आपल्याला जबरदस्तीनं हा व्यवसाय करायला लावला जातोय अशी तक्रार घेऊन एक तरुणी पोलीस स्टेशनला गेली. मात्र तिथे बसलेल्या वर्दीतील कॉन्स्टेबलनं तिच्या मालकिनीला बोलावून परत त्या मुलीला तिच्या ताब्यात दिलं. त्यामुळे रक्षकच जर भक्षक बनत असेल तर सुरक्षा मागायची कोणाकडे, हा प्रश्न त्या तरुणीच्या मनाला पडला असणार. मात्र कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान झालं उलट. ज्या मुलींचा या व्यवसायाशी काहीही संबंध नाही त्यांना हकनाक पोलिसांच्या कारवाईचा सामना करावा लागला. सोबत झालेल्या अपमानाचा हिशोब कोण देणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे. आया घप घर में कम से कम 7-8 पुलिस लोग मैडम लोग घुस के पूरा कपड़ा पेटी मेटी सब फेंक फाक करके सब ताला तोड़ रहा है, ये कर रहा. हम लोग पूछ रहे मामा क्या हो गया, मामा जी क्या हो गया बोलिए, तो कुछ भी बता रहा नहीं, सब चेक कर रहा. तो क्या बोलूं क्या, वो जो बक्सो भी है कॉन्डोम का वो भी तक खुलाया देखने के वास्ते. हम लोग क्या गेजा चौरो से सब बोलता बेचता, हम लोग को ऐसा मिला क्या? नहीं ना मिला. तो भी बोलना चाहिए ना, इतना घर में सब फेंक फाक करके रखा. कुंटणखाण्याकडे घेऊन जाणाऱ्या पायऱ्या वर तर नेतात, मात्र खाली येण्याचा रस्ता कायमचा बंद करतात. मात्र तरीही काही जणी यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आपला देहविक्रीचा व्यवसाय बंद करून आपल्या मुलांना चांगलं आयुष्य मिळावं यासाठी त्या घरकाम करून मुलांचं पालनपोषण करतात. मात्र पोलिसांच्या या कारवाईनं त्यांच्या निष्पाप मुलांनाही त्याच रांगेत उभं केल्यानं मुलींच्या आईला अश्रू अनावर झाले होते. ज्या अल्पवयीन मुली कुटुंबखान्यातून सुटका करण्यात आली अशी जी काय न्यूज वेगवेगळ्या चॅनलला लागलेली आहे ती मूळतः चुकीची आहे. कारण की ह्या 4ही मुली कुठेही कुटुंबखान्यात नव्हत्या, त्यांचं स्वतःचं त्या ठिकाणी घर होतं, भाड्याने घर घेतलेलं आहे, पण त्या घरामध्ये हा व्यवसाय चालत नव्हता. त्यांची जर काही व्यवसाय करत असली तरी तिची खोली ही वेगळी होती आणि खास मुलांच्यासाठी ती जागा उपलब्ध होती. आणि बुधवार पेठेमध्ये घर असणं, भाड्याचं घर असणं हा गुन्हा नाहीये आणि बुधवार पेठेत राहणं सुद्धा हा गुन्हा नाहीये.
मग हा जो सिग्मा आहे की बुधवार पेठ आणि वाईट देहविक्री व्यवसाय, तर हा सिग्मा कुठेतरी पुसायला पाहिजे आणि समाजाच्या ह्याच्यामध्ये जर का आपण त्या लोकांना आणण्याचा प्रयत्न करत आहे, प्रशासन प्रयत्न करत आहे, तर आपणच त्यांना लांब का टाकतोय. आणि त्या दिवशी जी घटना घडली होती त्यावेळेस प्रचंड पोलिसांचा ताफा या ठिकाणी आला होता, जो कधीच आम्ही बघितलेला नव्हता. किती ताफा होता? जवळजवळ 3000 पोलिसांचा ताफा या ठिकाणी होता आणि चारी बाजूंनी नाकाबंदी करण्यात आली होती. प्रत्येक घरामध्ये जाऊन ते दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या ठिकाणी त्या घरामध्ये अंमली पदार्थ आहेत का, ह्या वस्तू आहेत का, ह्या बघण्याचा ट्रेस करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला होता. पण अंमली पदार्थ ह्या भागामध्ये तर सापडलेले नाहीये. बाहेर सापडला असेल कदाचित, पण ह्या भागात जी घरं होती त्या ठिकाणी अंमली पदार्थाचं काहीच सापडलं नाही. 4 अल्पवयीन ज्या मुली पोलिसांनी ताब्यात घेतल्या, त्या मुली ज्या आहेत त्या शाळकरी मुली आहेत. 4ही मुली शिक्षण घेतात, ते वेगवेगळ्या शाळेमध्ये जातात. त्याच्यातली एक सर्वप्रथम मुलगी आहे, तिचं 10वीचे पेपर चालू आहेत. तर त्यामुळे हे कुठंतरी चुकीचं घडलं आम्हाला असं वाटतं. आणि आम्हाला एक आग्रह केला होता की मेडिकलसाठी त्या मुलींना घेऊन जायला पाहिजेत, मात्र त्यांच्या आईकडून विरोध झाला. तर तो का आणि पुढे मेडिकल झालं का? पुढची काय अपडेट? मूळतः मेडिकल तपासणीसाठी अगोदर एक नॉर्मल तपासणी झाली, परत त्यांनी समितीने संस्थेची ऑर्डर काढल्यानंतर संस्थेच्या वतीने परत त्या मुलींना टेस्टिंगसाठी घेऊन जाण्यात आलं होतं. पण जर का त्या व्यवसायामध्ये त्या मुली नाहीये, त्या व्यवसायच करत नसेल, तर बाल संरक्षण कायद्यामध्ये असा नियम आहे की जर का मी ते करत नसेल आणि मी चुकीची नाहीये, तर मी का टेस्टिंग करावी. म्हणून त्या मुलींनी त्या विषयाला नकार दिला आणि त्यांनी तपासणी केलेली नव्हती. आणि आता सध्या त्या मुली त्यांच्याकडे आलेल्या आहेत. दुसऱ्या दिवशी जेव्हा आमची सगळी संस्थेचे कार्यकारी मंडळ आणि सगळा स्टाफ इथे आला, तेव्हा महिलांनी रात्रीपासूनच ह्या बाबतीत माहिती द्यायला सुरुवात केली होती. साधारण 1 ते 3 या दरम्यान कारवाई झाली. इथे 3 कारणांसाठी जनरली कारवाई होते. एक तर अल्पवयीन मुली इथे आहेत का ते बघणं, बांगलादेशी ज्यांच्याकडे कुठलेही कागदपत्र नाही आहेत, त्यांचं वास्तव्य असेल तर त्यांच्यावरती ॲक्शन घेणं, आणि आता गेले काही वर्षापासून ड्रग्जसाठी इथे कारवाई सुरू झालेली आहे. तर ह्या 3ही गोष्टी अतिशय योग्य आहेत, कायदेशीर आहेत, त्याच्यामध्ये शंका नाही. पण ज्या अल्पवयीन मुलींची सुटका असं म्हणलं गेलेलं आहे ते पूर्णपणे विधान, ह्याला आमचा आक्षेप आहे. कारण ह्या सगळ्या 4 ज्या मुली आहेत त्या 10 ते 17 वयोगटातल्या आहेत, शाळकरी मुली आहेत, त्या धंद्यात नाहीत आणि कधीही नव्हत्या, आणि केवळ त्या बुधवार पेठेत आहेत. आणि त्या बुधवार पेठेत रात्रीच्या वेळेला सापडल्या याचा अर्थ त्या धंद्यात होत्या, हे गृहीतक अतिशय चुकीचं आहे. माननीय सुप्रीम कोर्टनी पण गाईडलाईन दिलेल्या आहेत की इथे वेश्यावस्तीमध्ये जर आईच्या बरोबर मूल असेल तर त्याला त्याच धंद्यात आहे हे ट्रीट केलं जाऊ नये, त्याचा नीट विचार करावा, गोपनीय पद्धतीने चौकशी व्हावी. तेही झालेली नाहीये. इथे सगळ्या कस्टमर्सना, पुरुषांना बसवलेलं होतं, सेक्स वर्कर्स सगळे गल्लीतले उभे होते, बसवलेले होते. तिथनं मुलींना चेहरे पण न झाकता परेड केल्यासारखं घेऊन जाण्यात आलेलं आहे चौकीला, आणि तिथे इंट्रोगेशन झालंय, चौकशी झाली नाहीये. लहान मुलांशी बोलताना जे सेन्सिटिव्हली, संवेदनशील पद्धतीने घ्यायला पाहिजे ते घेतलं गेलेलं नाही. या सगळ्याला आमचा आक्षेप आहे. अनेकांच्या आयुष्यात संघर्ष असतात, मात्र इथे तर आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्या, समाजाच्या मुख्य प्रवाहात आम्हाला यायचंय, यासाठी प्रयत्न करणाऱ्या, देहविक्री करणाऱ्या महिला किंवा या परिस्थितीतून वाट काढत कुणी शाळेत तर कुणी इतर नोकरी करणाऱ्या चिमुकल्यांवर कुठलीही शहानिशा न करता केलेल्या बदनामीचा हिशोब पोलीस देणार का? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.